नमस्कार, सुस्वागतम. कॉम्निकार प्रस्तुत चारुदर्शक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांचं आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मी विनय मडगावकर मनपूर्वक स्वागत करत आहे. आज इथं उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेतील पहिला गट आहे गोवा. माझं नाव साईना नाईक. माझे नाव सिद्धी शिरोडकर आणि आम्ही श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय मडगावहून आलो आहोत. गोवा टीमचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. दुसरा गट आहे गोदावरी. माझं नाव पूजा गावडे आणि माझं नाव तृषा नाईक. आम्ही दोघं पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालयामधून आलो आहे. गोदावरी टीमचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या वाजून आम्ही त्यांचं स्वागत करूया. तिसरा गट आहे कल्पना चावला. माझं नाव समीक्षा नाईक. माझं नाव पूर्णवी सुलकर. आम्ही GVM उच्च माध्यमिक विद्यालय फोंडा इथून आलो आहोत. कल्पना चावला गटाचं मनपूर्वक स्वागत. टाळ्या वाजून आम्ही त्यांचं स्वागत करूया. तिसरा गट पणजी. माझं नाव मनीषा पुजारी. माझं नाव नम्रता कांबळे. आम्ही आ लेडी ऑफ द रोजरी उच्च माध्यमिक विद्यालयामधून आलो आहेत. पणजी टीमचं मनपूर्वक स्वागत. टाळ्या वाजून आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. सगळ्या गटांचा परिचय झालेला आहे. आता प्रश्नमंजुषा स्पर्धेला आपण आरंभ करत आहोत. तर मी या स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियम आपल्याला सांगणार आहे. पहिल्या फेरीमध्ये आपल्याला व्याकरण, क्रीडा आणि लेख असे 3 विषय आहेत. या 3 विषयापैकी व्याकरण आणि लेख हे विषय जर तुम्ही निवडलेत तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 6 गुण मिळतील. आणि या 3पैकी स्पोर्ट्स, क्रीडा हा विषय जर निवडला तर तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. तर सर्वप्रथम मी गोवा गटला विनंती करेन की या 3पैकी कोणताही एक विषय तुम्ही निवडावा. लेख. लेख. गोवा गटाने विषय निवडलेला आहे लेख. त्यांच्याकरता पहिला प्रश्न हा आहे. गोव्यातील खाद्य संस्कृतीवर कोणत्या देशाचा प्रभाव दिसतो? पर्याय आहेत श्रीलंका, पोर्तुगाल, जपान, चीन. पोर्तुगाल. पोर्तुगाल हे उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या. यानंतरचा गट आहे गोदावरी. लेख. गोदावरी गटाने पर्याय निवडलेला आहे लेख. आणि आपल्याकरता प्रश्न आहे. स्वयंपाकघरात नारळाच्या करवंटीचा वापर डॅश साठी सर्रास करण्यात येतो? पर्याय आहेत पाणी पिण्यासाठी, जेवण वाढण्यासाठी, सफाईसाठी, जेवण गरम करण्यासाठी. जेवण वाढण्यासाठी. मला वाटतं तुमचं हे उत्तर बरोबर आहे. तिसरा गट आहे कल्पना चावला. लेख. लेख. कल्पना चावला या गटाने विषय निवडलेला आहे लेख. आपल्याकरता प्रश्न हा आमच्या स्क्रीनवर. पोर्तुगीज आपल्यासोबत येताना व्यापारासाठी किंवा खाण्यासाठी खालीलपैकी कोणती फळ वा भाज्या घेऊन आलेत? बटाटा, अननस, काजू, वरील सर्व. बटाटा. कल्पना चावला या समूहाचं उत्तर बरोबर नाही. कारण पोर्तुगीज आपल्याबरोबर बटाटा, अननस, काजू हे सर्व घेऊन आलेले आहेत. त्यानंतर पणजी समूह, पणजी गट. लेख. पणजी गटानं सुद्धा लेख हाच पर्याय निवडलेला आहे. आणि आपल्याकरता प्रश्न हा आपल्या स्क्रीनवर. पोर्तुगीज आपल्यासोबत येताना व्यापारासाठी किंवा खाण्यासाठी खालीलपैकी कोणती फळं व भाज्या घेऊन आलेले नाहीत? पर्याय आहेत पपई, नारळ, मिरची, काजू.
विचार करून उत्तर द्या. नारळ. नारळ हे उत्तर पणजी या गटाचं बरोबर आहे. या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे. वळत आहोत आपण दुसऱ्या फेरीकडे. पहिली फेरी संपलेली आहे. आता आपण वळत आहोत दुसऱ्या फेरीकडे. दुसऱ्या फेरीत सुद्धा तेच 3 विषय असणार आहेत. या तिनापैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडायचा आहे. गुणही आपल्याला अशाच प्रकारे मिळणार आहेत. तर आरंभ करत आहोत पणजी या गटापासून. व्याकरण. पणजी या गटाने विषय निवडलेला आहे व्याकरण. आपल्याकरता प्रश्न आहे, वाक्याचा प्रकार सांगा. पानामुळे झाडे श्वास घेतात. पर्याय आहेत विधानार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, उद्गारार्थी. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विधानार्थी. पणजी समूहानं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे. यानंतर कल्पना चावला ग्रुप. लेख. आणि आपल्याकरता प्रश्न आहे, गोमंतकात स्वयंपाक करण्यासाठी धातूच्या भांड्यासोबत डॅशची भांडी प्रामुख्याने वापरली जातात. आणि पर्याय आहेत काचेची, लाकडाची, मातीची, वरील सर्व. मातीची. 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 कल्पना चावला या समूहाने दिलेलं उत्तर बरोबर आहे. यानंतर आपण वळायचं आहे गोदावरी टीमकडे. लेख. गोदावरी समूहाने सुद्धा विषय निवडलेला आहे लेख. आणि आपल्याकरता प्रश्न आहे, गोव्यामध्ये पाव बनवताना विस्ट ऐवजी कोणता स्थानिक पदार्थ वापरला जायचा? पर्याय आहे पाणी, तेल, नारळ, सूर. सूर. तुमचं उत्तर चूक नाही, बरोबर आहे. आता आपल्याला वळायचं आहे गोवा टीमकडे. लेख. गोवा गटाने विषय निवडलेला आहे लेख. आणि आपल्याकरता प्रश्न आहे, पूर्वी आजारी व्यक्तीला मुद्दाम पेज देण्यात येई, कारण औषध म्हणून, पचायला हलकी म्हणून, चांगली झोप येण्यासाठी, आजारी व्यक्तीला आवडते म्हणून. पचायला हलकी म्हणून. पचायला हलकी म्हणून हे गोवा गटाने दिलेलं उत्तर चुकीचं नाही, बरोबर आहे. या ठिकाणी दुसऱ्या फेरीची सांगता होत आहे. आज गोवा, गोदावरी, कल्पना चावला, पणजी या चारही गटांना काय गुण मिळालेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. दुसऱ्या फेरीनंतर या प्रत्येक समूहाला किती गुण मिळालेले आहेत हे आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम गोवा गट प्राप्त झालेले आहेत 12 गुण. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. गोदावरी गटासाठी प्राप्त झालेले आहेत 12 गुण, त्यांचंही अभिनंदन. कल्पना चावला या गटाला मिळालेले आहेत 6 गुण. आणि पणजी गटाला मिळालेले आहेत 12 गुण. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रियल, मॅक्सन्स आणि वेरी. तिसऱ्या फेरीमध्ये सगळ्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा स्वागत. ही फेरी तुमच्या
बुद्धी करता थोडं आव्हान आहे, पण खूप मजेदार आहे. या ठिकाणी चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येक गटातील एका स्पर्धकाने याच्यातील एक चिठ्ठी काढायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये एक विषय दिलेला असेल. तो विषय त्यांनी समजून घ्यायला हवा आणि या ठिकाणी त्याचं चित्र काढायला हवं. आणि समोरच्या व्यक्तीने म्हणजे दुसऱ्या स्पर्धकाने तो विषय ते चित्र ओळखायला हवं. जर समोरच्या स्पर्धकाने ते चित्र ओळखलं तर त्याला मिळणार आहे 6 गुण. आणि चित्र परिचित झालं नसेल किंवा चित्राचा परिचय समोरच्या स्पर्धकाला योग्यरित्या झाला नसेल तर तुमचे 5 गुण वजा होणार. सर्वप्रथम मी विनंती करतो गोवा गटाला. तुमचा वेळ सुरू होत आहे आत्ता. तळी. तुमचं उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. प्रेक्षकांना मी विनंती करतो, चित्र काय आहे ती ओळखू शकाल? उत्तर आहे बेट. बेट हे उत्तर बरोबर आहे सर. सरांकरता जोरदार टाळ्या. यानंतर आपण वळूया गोदावरी गटाकडे. तुमचा वेळ सुरू होत आहे आत्ता. चक्री. चकली. गोदावरी टीमनं दिलेले हे उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं अभिनंदन करूया गोदावरी टीम. यानंतर आपल्याला वळायचं आहे कल्पना चावला समूहाकडे. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. गोगलगाय. गोगलगाय. मोठ्यानं. गोगलगाय. कल्पना चावला या समूहाचं उत्तर बरोबर आहे. यानंतर आपल्याला वळायचं आहे पणजी गटाकडे. तुमचा वेळ सुरू होत आहे आत्ता. जाळ. जाळ. पणजी या समूहानं दिलेलं उत्तर बरोबर नाही. उत्तर आहे चूल. या ठिकाणी सांगाता होत आहे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील तिसऱ्या फेरीची. आरंभ करत आहोत चौथी फेरी. या चौथ्या फेरीमध्ये तुम्हाला 3 विषय असणार आहेत: खेळ, लेख आणि व्याकरण. खेळ हा विषय जर तुम्ही निवडलात तर तुम्हाला मिळणार आहेत 8 गुण. योग्य उत्तर दिलं असेल तर
आणि उत्तर जर चुकीचं असेल सरळ 8 वजा होणार. लेख हा विषय निवडलात, योग्य पर्याय निवडल्यास तुम्हाला 12 गुण मिळतील आणि चुकीचं उत्तर दिल्यास तुमचे 12 गुण वजा होतील. व्याकरण या संदर्भात सुद्धा योग्य उत्तर दिल्यास मिळतील तुम्हाला 12 गुण, चुकीच्या उत्तराकरता 12 गुण कमी केले जातील. तर या ठिकाणी चौथ्या फेरीचा आरंभ करत आहोत आपण पणजी गटापासून. व्याकरण. आपल्याकरता प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने, सावकाश, चालवा. पर्याय आहेत विशेषण, उभयान्वयी अव्यय, सामान्य नाम, क्रिया विशेषण अव्यय. विशेषण. पणजी या गटाचं उत्तर चुकीचं आहे. प्रेक्षकांपैकी जर कोणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल. माझं नाव संजिता नार्वेकर आहे. योग्य उत्तर आहे क्रिया विशेषण अव्यय. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. उत्तर बरोबर आहे, क्रिया विशेषण. आपल्याला वळायचं आहे आता कल्पना चावला गटाकडे. लेख. कल्पना चावला गटाने विषय निवडलेला आहे लेख आणि या विषयाच्या संदर्भात हा आहे शेवटचा प्रश्न. यातील कोणता गोव्याचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे? पर्याय आहेत ढोकळा, पुरणपोळी, जिलेबी, मनगणे. 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 कल्पना चावला या समूहानं दिलेलं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. यानंतर आपल्याला वळायचं आहे गोदावरी गटाकडे. व्याकरण. गोदावरी गटाने विषय निवडलेला आहे व्याकरण आणि तुमच्याकरता प्रश्न आहे वाक्यातील कर्ता ओळखा. गावात लोक त्याचीच चर्चा करत. आणि पर्याय आहेत लोक, गावात, चर्चा, त्याची. लोक. गोदावरी गटाने उत्तर दिलेलं आहे लोक आणि हे उत्तर त्याला देतात 12 गुण. बरोबर आहे. अभिनंदन गोदावरी गट. आता यानंतर आपल्याला वळायचं आहे गोवा गटाकडे. व्याकरण. गोवा गटाने विषय निवडलेला आहे व्याकरण आणि तुमच्याकरता प्रश्न आहे योग्य शब्द समूह निवडा. फुलांचा घड, खेळाडूंचा थवा, नोटांचे पुडके, गुरांचा संच. नोटांचे पुडके. गोवा गटाने उत्तर दिलेलं आहे नोटाचे पुडके आणि हे उत्तर बरोबर आहे. सगळीच स्पर्धक खूप उत्साहाने छान पद्धतीनं या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसतात. सगळ्या स्पर्धकांकरता जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी सांगता होत आहे चौथ्या फेरीची. गोवा गटाला मिळतात 18 गुण. जोरदार टाळ्या. गोदावरी गटाला मिळतात 30 गुण. कल्पना चावला समूह ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि आता त्यांचा स्कोर आहे 24 गुण. आणि पणजी गटाला आहेत -6. पणजी गटाला मी सांगतो निराश होऊ नका, अजून काही फेऱ्या व्हायच्या आहेत. आपल्याला सगळ्यांना जिंकायचं आहे. या ठिकाणी सांगता होत आहे चौथ्या फेरीची.
हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी होत आहे त्या पडद्यामागच्या सगळ्या कलाकारांची आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. यश सावंत, जॉन लिनो, नितीन पाटील, सचिन पाटील, सचिन संभाजी, सेंड्रा झेवियर, क्यूला वाद या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. आरंभ करत आहोत शेवटच्या फेरीला. सगळ्या स्पर्धकांना विनंती आहे, लक्षपूर्वक या सगळ्या सूचना ऐका, समजून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. हा आहे बजर राऊंड. तुमच्या समोर बजर ठेवलेला आहे. प्रश्न विचारल्यानंतर त्याचे पर्याय, उत्तराचे पर्याय तुम्हाला सांगितले जातील. ते सांगून झाल्यानंतर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर बजर दाबायचं. पर्याय सांगण्याच्या आधी जर तुम्ही बजर दाबला तर पर्याय सांगितले जाणार नाहीत. बजर दाबल्यानंतर योग्य उत्तर जर त्या समूहाने दिले तर त्याला मिळणार 6 गुण. चुकीचं उत्तर दिलं तर 6 गुण वजा होणार. चारूदर्शक प्रश्नमंजुषा स्पर्धेतील बजर राऊंड फेरीतील पहिला प्रश्न हा आहे. खालीलपैकी कोणता गोव्यातील विख्यात संगीत प्रकार आहे? आणि पर्याय आहेत शायरी, मांडो, तियात्र, कविता. गोवा या गटाने आरंभीत योग्य प्रकारे बजर दाबलेला आहे. आणखीन एका गटाने केवळ हात उंचावलेला होता. आपल्याला बजर दाबायचा आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, नियम समजून घ्या, लक्षात घ्या, कृती करा. मांडो. गोवा गटाने उत्तर दिलेलं आहे मांडो आणि हे उत्तर चुकीचं नाही, बरोबर आहे. पाचव्या फेरीतील दुसरा प्रश्न हा आहे. घुमट बनवण्याकरता कोणत्या सस्तन प्राण्याच्या कातडीचा उपयोग केला जातो? वाटवाघूळ, घोरपड, मुंगूस, सौंदर्य. गोदावरी गटाने बजर दाबलेला आहे आणि उत्तर आहे घोरपड. घोरपड हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणता गोव्यातील नृत्य प्रकार नाही? आणि पर्याय आहेत धालो, देखणी, फुगडी, कालो. पणजी या गटानं बजर दाबलेला आहे आणि उत्तर आहे कालो. पणजी या गटानं दिलेलं उत्तर कालो हे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न. नाताळात हमखास बनवण्यात येणारा गोड पदार्थ कोणता? पर्याय आहेत खाजे, बेबिंका, शेवैया, लाडू. कल्पना चावला या गटानं बजर दाबलेला आहे आणि उत्तर आहे बेबिंका. बेबिंका हे उत्तर चुकीचं नाही, बरोबर आहे. बजर राऊंड फेरीतील हा आहे शेवटचा प्रश्न. डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे? नियमानुसार तुम्ही पर्याय सांगण्याच्या आधीच बजर दाबलेला आहे, त्यामुळे पर्याय सांगितले जाणार नाहीत आणि उत्तर आहे चोडण. चोडण हे उत्तर बरोबर आहे. बजर राऊंडची सांगता झालेली आहे. आता या फेरीमध्ये कोणत्या गटाला किती गुण मिळालेले आहेत पाहूया. गोवा गटाला मिळालेले आहेत 30 गुण. अभिनंदन. गोदावरी गटाला मिळालेले आहेत 36 गुण. कल्पना चावला समूहाला मिळालेले आहेत 30 गुण आणि पणजी गटाला सध्या
0 गुण आहेत. या ठिकाणी 2 गटांना समान गुण मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातच ही स्पर्धा होणार आहे. केवळ एक प्रश्न विचारला जाणार आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देणारा जो गट आहे तो पुढच्या फेरीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे गोवा गट आणि कल्पना चावला गट या दोन्ही गटांनीच याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि तुम्हाला क्रीडा या विषयावर प्रश्न विचारला जाणार आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यास तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. आणि तुमच्याकरता प्रश्न आहे, भारतीय महिला T20 क्रिकेट संघातील गोव्याची खेळाडू कोण? झुलन गोस्वामी, मिथाली राज, दीप्ती शर्मा, शिखा पांडे. गोवा गटाने बजर दाबलेला आहे आणि उत्तर आहे शिखा पांडे. गोवा गटाने उत्तर दिलेलं आहे शिखा पांडे आणि शिखा पांडे हे उत्तर चूक नाही. हे उत्तर पूर्णपणे बरोबर आहे. त्यामुळे गोवा गटाला मिळतात 6 गुण. गोवा आणि गोदावरी हे दोन्ही गट सरळ फायनलला जाणार आहेत. कल्पना चावला आणि पणजी यांनी सेमीफायनलमध्ये आपलं योगदान, आपलं कसब, आपलं कौशल्य पणाला लावून फायनलमध्ये जाण्याकरता सक्षम होण्याची आवश्यकता आहे. पुनश्च सगळ्या टीममधील, सगळ्या गटातील प्रत्येक स्पर्धकाला पुढच्या फेरींकरता मनपूर्वक शुभकामना. कौनिकार ट्रस्ट प्रस्तुत चारुदर्शक प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीची या ठिकाणी सांगता होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या फेरीमध्ये. तोपर्यंत मराठी लिहा, मराठी वाचा, मराठी बोला.